नमस्कार. 17व्या शतकात भारताच्या दख्खन पठारावर एका नव्या शक्तीचा उदय झाला होता. एका दूरदृष्टी असलेल्या संस्थापकाच्या नेतृत्वाखाली एका अशा साम्राज्याची पायाभरणी झाली ज्याने खरं तर इतिहासाची दिशाच बदलून टाकली. पण हा प्रश्न पडतोच की एका माणसाने दोन मोठ्या साम्राज्यांना आव्हान दिलं आणि शून्यातून स्वतःचं राज्य उभं केलं, हे सगळं कसं शक्य झालं? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, कुठल्याही मोठ्या साम्राज्याची कहाणी समजून घ्यायची असेल तर आधी त्यावेळची राजकीय परिस्थिती समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि 17व्या शतकातला दख्खनचा प्रदेश म्हणजे अनेक सत्तांच्या संघर्षाचे केंद्रच बनला होता. तर त्या काळात या प्रदेशावर मुख्यत्वे दोन मोठ्या सल्तनतींचं राज्य होतं. एक विजापूरची आदिलशाही आणि दुसरी अहमदनगरची निजामशाही. पण गंमत अशी होती की ह्या सत्ता चालवण्यासाठी त्यांना स्थानिक मराठा सरदारांवरच अवलंबून राहावं लागायचं. हेच सरदार त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात मोठ्या पदांवर होते. आणि अशाच मोठ्या सरदारांपैकी एक महत्त्वाचं नाव होतं शहाजी भोसले. आणि याच अशा अस्थिर राजकीय परिस्थितीत या भविष्यातल्या साम्राज्याच्या संस्थापकाचा जन्म झाला, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यांचा जन्म झाला पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरी किल्ल्यावर. त्यांचे वडील शहाजीराजे हे विजापूर दरबारातले एक मोठे सरदार होते. त्यामुळे राजकारण आणि लष्करी डावपेच तर शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच अगदी जवळून पाहिले होते. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाला खरा आकार दिला तो त्यांच्या आई जिजाऊंनी आणि त्यांचे गुरु दादोजी कोंडदेव यांनी. त्यांच्याकडूनच त्यांना नैतिकतेचे आणि युद्धकलेचे सर्वोत्तम धडे मिळाले. त्यांच्या आई जिजाऊंनी त्यांच्या मनात फक्त शौर्याची भावना नाही जागवली, तर एका खूप मोठ्या ध्येयाचं बीज रोवलं. ते ध्येय होतं हिंदवी स्वराज्याचं. म्हणजे काय? तर स्वतःच्या लोकांचं, स्वतःच्या संस्कृतीचं रक्षण करणारं एक स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करणं. आणि हेच त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं ध्येय बनलं. आणि मग हेच ध्येय मनात ठेवून शिवाजी महाराजांनी एका अशक्य वाटणाऱ्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी फक्त सैन्य नाही उभारलं, तर एका अशा नाविन्यपूर्ण युद्धनीतीला जन्म दिला जी मोठमोठ्या साम्राज्यांना सुद्धा भारी पडली. त्यांची सगळ्यात प्रभावी युद्धनीती म्हणजे गनिमी कावा. यात त्यांनी सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेचा इतका जबरदस्त फायदा घेतला की विचारू नका. डोंगर, दऱ्या, घनदाट जंगलं यांचा वापर करून शत्रूंवर अचानक विजेच्या वेगाने हल्ला करायचा आणि त्यांना काही कळायच्या आत परत नाहीसं व्हायचं. याच तंत्राचा वापर करून त्यांनी सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या निष्ठावान मावळ्यांना एकत्र आणलं. आणि या स्थानिक योद्ध्यांच्या साथीने त्यांनी एकामागून एक किल्ले जिंकायला सुरुवात केली. तोरणा, पुरंदर, सिंहगड असे किल्ले जिंकून त्यांनी थेट विजापूरच्या आदिलशाहीलाच आव्हान दिलं आणि स्वराज्याचा पाया रचला. पण शिवाजी महाराजांची ही वाढती ताकद फक्त दख्खनपुरती मर्यादित राहिली नाही. लवकरच उत्तरेतल्या सर्वात मोठ्या सत्तेचं म्हणजे मुघल सम्राट औरंगजेबाचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. आणि हा संघर्ष हा मराठा साम्राज्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान ठरणार होता. औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगसारख्या बलाढ्य सेनापतीला पाठवून मराठ्यांचा पाडाव करायचा प्रयत्न केला. ह्या संघर्षात महाराजांना पुरंदरचा अपमानजनक तह करावा लागला. मग त्यांना आग्र्यात औरंगजेबाच्या दरबारात कैदही भोगावी लागली. पण तिथून त्यांनी जी सुटका करून घेतली ती तर अविश्वसनीय होती. आणि परत आल्यावर त्यांनी मुघलांना दिलेले सगळे किल्ले एकामागोमाग एक परत जिंकले. ही त्यांच्या दृढ निश्चयाची खरी कसोटी होती. यावरून पुरंदरच्या तहाची भीषणता लक्षात येते. विचार करा, तब्बल 23 किल्ले आणि प्रचंड मोठा प्रदेश महाराजांना मुघलांना द्यावा लागला होता. हा स्वराज्यासाठी एक खूप मोठा धक्का होता खरंच. आणि आग्र्याहून सुटका ही गोष्ट तर भारतीय लोककथेचा एक अविभाज्य भाग बनली आहे. मिठाई वाटण्याच्या बहाण्याने मोठ्या पेटाऱ्यांमध्ये बसून शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजीराजे तिथून निसटले. त्यांच्या चातुर्याचा हा एक अप्रतिम नमुना होता. आणि या सगळ्या संघर्षानंतर 1674 साली रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी छत्रपती ही पदवी धारण केली, जी त्यांच्या सार्वभौमत्वाची घोषणा होती. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार झालं होतं. पण बघा, एक राज्य जिंकणं ही एक गोष्ट आहे आणि ते यशस्वीपणे चालवणं ही पूर्णपणे दुसरी. शिवाजी महाराज फक्त एक महान योद्धे नव्हते, तर एक दूरदृष्टी असलेले प्रशासक सुद्धा होते. त्यांनी जी राज्यव्यवस्था निर्माण केली ती तितकीच प्रभावी होती.
राज्याचा कारभार सुरळीत चालावा म्हणून त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. ही 8 मुख्यमंत्र्यांची एक परिषद होती. पंतप्रधान, अर्थमंत्री, सेनापती प्रत्येकाकडे एक विशिष्ट जबाबदारी सोपवली होती. ही फक्त एक मंत्रिपरिषद नव्हती, तर सत्तेचं विकेंद्रीकरण करून कारभार अधिक कार्यक्षम करण्याचा एक उत्तम प्रयत्न होता. प्रशासकीय सोयीसाठी त्यांनी संपूर्ण साम्राज्याची विभागणी प्रांत, जिल्हे आणि गाव अशा स्तरांवर केली होती. यामुळे काय झालं तर राज्यकारभार अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं सोपं झालं आणि सगळी व्यवस्था अधिक सुरळीत झाली. त्यांची महसूल व्यवस्था तर शेतकऱ्यांच्या हिताची होती. त्यांनी जहागीरदारीसारखी अन्यायकारक पद्धत बंद केली आणि रयतवारी पद्धत सुरू केली. म्हणजे काय तर सरकार थेट शेतकऱ्यांकडून त्यांच्या उत्पन्नावर आधारित माफक कर घेत असे. यामुळे मध्यस्थांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक पूर्णपणे थांबली. याशिवाय त्यांच्या राज्याचे इतरही अनेक मजबूत आधारस्तंभ होते. त्यांची न्यायव्यवस्था सर्वांसाठी समान होती. त्यांचं सैन्य अत्यंत सुसज्ज आणि शिस्तबद्ध होतं. आणि त्यांचे किल्ले तर स्वराज्याचे खरे संरक्षक होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शासकीय कामकाजासाठी फारसी भाषेऐवजी मराठी भाषेला प्रोत्साहन दिलं. लोकांच्या भाषेला राजाश्रय दिला. तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतो, शिवाजी महाराजांचा खरा वारसा कोणता? एक महान योद्धा म्हणून त्यांनी रणांगणावर मिळवलेले विजय, की एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांनी उभी केलेली ही न्यायपूर्ण राज्यव्यवस्था? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?